नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही घेऊन आलो आहे संस्कार भारती रेडीमेड रांगोळी। हो, संस्कार भारती रांगोळी ही आपल्या पारंपरिक रांगोळीच्या स्वरूपात एक सुंदर आणि भव्य प्रकार आहे। ह्यामध्ये विविध कलात्मक डिझाईन्स असतात आणि ज्यामुळे आपण आपल्या घरासमोर विशेष प्रसंगी आणि आपल्या विशेष कार्यक्रमाच्या दिवशी आकर्षकरित्या आपण ती रांगोळी साकारू शकतो। चला तर मग उशीर कशाला, सुरुवात करूया रांगोळी बनवायला। इथे मी A3ची डिझाईनची प्रिंटआउट घेतली आहे। त्यावर OHP शीट सेलोटेपने स्टिक करून व्यवस्थितरित्या परमनंट मार्करने ट्रेस करून घेतली आहे। आता ट्रेस करणं म्हणजे नक्की काय, त्याच डिझाईनच्या लाईनवर तुम्हाला तशाच्या तशा डिझाईन्स आखून घ्यायची आहे। ही अगदी इझी स्टेप्स आहे आणि ही स्टेप तुम्ही व्यवस्थितरित्या केल्यात तर तुम्हाला तुमच्या डिझाईन्स परफेक्ट ट्रेस करून मिळतील। OHP शीट A3चीच घ्यायची। किती मायक्रॉनची? 175 मायक्रॉनची। 100 मायक्रॉनची मिळाली तर 100, पण मी प्रिफर करते 175 मायक्रॉनची। त्यावर 50-50 समप्रमाणात पाणी आणि फेविकॉलचं मिश्रण बनवून घेतलं आहे। ते मिश्रण फेविकॉलचं आपण राऊंड ब्रशने आपल्या रांगोळीच्या OHP शीटवर लावून घेणार आहोत। मिश्रण लावलं की त्यावर रांगोळी टाकायची। रांगोळी टाकल्यानंतर पेपरने त्यावर थोडंसं दाब द्यायचा। उरलेली रांगोळी झटकून काढायची आणि दुसऱ्या डिझाईन्समध्ये जायचं। असं करून एक एक करून तुम्ही तुमची डिझाईन कंप्लीट करू शकता। आता याचा फायदा काय आहे आणि आपण रेडीमेड रांगोळी का बनवावी? जेव्हा पाहिजे तेव्हा रांगोळी बनवता येतेच, पण काही वेळा आपल्या रोजच्या व्यापात वेळ काढून सुंदर आणि मोठी रांगोळी काढणं शक्य होत नाही हो। आजकालचा जमाना एवढा बदलला आहे ना, पूर्वीसारखं असं काही राहिलं नाही आहे। पूर्वी बायकांना खूप वेळ असायचा मला असं वाटतं आहे। आजकाल बायका इतक्या मल्टीटास्किंगमध्ये बिझी असतात, त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात। त्यांना काही वेळा लॅपटॉपवर कामं करायची असतात, काही वेळा कोणाला तरी मीटिंग अटेंड करायची असते। त्या सर्व गोष्टींमधून सणासुदीला अशी डिझाईन काढणं शक्य होत नाही। तर अशा वेळेला रेडीमेड संस्कार भारती रांगोळी हा एक नक्की उत्तम पर्याय आहे। पारंपरिक संस्कार भारती रांगोळीसाठी खूप वेळ लागतोच, पण रेडीमेड प्रकारात तुम्ही ती सहजरित्या आणि अगदी फटाफट ही रांगोळी कंप्लीट करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा। आणि ह्याचा वापर तुम्ही जेव्हा पाहिजे, ज्या रंगसंगतीमध्ये हवा आहे त्यामध्ये करून घेऊ शकता, हो की नाही? मग कशाला वाट बघता मैत्रिणींनो, सुरू करा अगदी छोट्या छोट्या डिझाईन्सपासून। ही डिझाईन्स आणि ह्या अशा बऱ्याच डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल मिळतील। स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि अशी सुंदर आणि आकर्षित रांगोळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा बनवून ठेवा आणि पाहिजे त्या सणादिवशी, सणासुदीच्या दिवशी, आवडत्या कार्यक्रमाच्या दिवशी वापरा। तुम्हाला नक्कीच ह्यामध्ये एक वेगळा आनंद मिळेल, कारण रांगोळी काढणं आणि त्याला आपल्या दारावर सतत बघत राहणं हे सुद्धा एक आनंद आहे आणि तो आनंद अनुभवा। अशी रांगोळी घरच्या घरी नक्की बनवून बघा। आता काय करायचं, कसं करायचं, अशा प्रत्येक स्टेप्स आम्ही प्रत्येक व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। इथे ना अजून एक तुम्हाला काळजी घ्यायची, अशा मोठ्या डिझाईन्समध्ये बघा आपल्या पद्धतीने आपण आपली रंगसंगती डिसाईड करत असतो, पण संस्कार भारती रांगोळीचं एक मस्त असं आपण आकर्षण बोलू शकतो। ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आता मी प्रत्येक वेळेला वेगवेगळे कलर्स नाही वापरू शकत। इथे तुम्ही पाहू शकता की मी एका पानाला ग्रीन केलं आहे, तसंच त्याच्या बाजूच्या पानाला मी रेड केलं आहे। मी तसंच कंटिन्यू करणार आहे की एका पानाला रेड, एका पानाला ग्रीन असे पूर्ण मी कंप्लीट करून घेणार आहे आणि ह्यामध्ये येल्लो भरून मिक्स करून घेणार आहे। पहिला लेअर झाल्यानंतर थोडा सेमी ड्राय होण्याच्या आधी जिथे मला ब्लँक स्पेस हवा आहे तिथे जर एक्स्ट्रा रांगोळी लागलेली असेल ती मी अशा प्रकारे ब्रशने काढून घेईन। एक लेअर झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की थोडं ट्रान्सपरंट दिसते आपली OHP शीट, कारण खूपच पातळ असा लेअर असतो आणि म्हणूनच आपण ह्या रांगोळीवर अजून एक लेअर मारून घेणार आहे। आता या दोन लेअरच्या मध्ये किती अंतर असलं पाहिजे? साधारणतः 15 ते 20 मिनटं तुम्ही पहिला लेअर सुकवायला ठेवा आणि दुसरा लेअर मारताना, फेविकॉल लावताना किंवा प्रत्येक गोष्टी करताना अगदी हळूवारपणे करा, जेणेकरून तुमचा पहिला लेअर उकडून येणार नाही आणि दुसरा लेअर अगदी व्यवस्थितरित्या त्यावर बसेल। हो,
असेच सगळे स्टेप बाय स्टेप तुम्ही जर फॉलो केलात ना मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही यामध्ये एक्सपर्ट बनाल आणि ही घरच्या घरी बनवण्याची रांगोळीची कला तुम्ही नक्कीच शिकू शकाल. आता जेव्हा फेविकॉल दुसऱ्या वेळेला जेव्हा तुम्ही लावत राहाल, फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची की आपण फेविकॉल तेवढ्याच आणि त्याच डिझाईनमध्ये लावत आहोत. आता या पूर्ण डिझाईनमध्ये ना मी पहिलं झाडून घेतलं नाही आहे. बघा मी मध्ये रेड करून घेतलं आणि जिथे जिथे आता रेड आहे तिथे सगळीकडे मी रेड कंप्लीट करून घेणार आहे आणि एकदमच मी त्यावर पेपर ठेवून झाडून घेणार आहे. ह्याने काय होईल ना, मला कोणतेही दुसरे रंग दुसऱ्या कोणत्याही रंगावर मला भेटणार नाहीत आणि जिथे जिथे मला एखादी माझी डिझाईन एकदम क्लिअर करायची आहे, थोडी फिनिश करायची आहे, तिथे तिथे मी हळूहळू फिनिश करत जाईल. तुम्ही इथे पूर्ण रांगोळीमध्ये पाहू शकता की 3 वेगवेगळ्या ठिकाणी रेडचा मी वापर केला आहे. जसं 4 त्याचे लीव्स बनवले आहेत आणि मध्ये एक सर्कलला रेड मारून घेतला आहे. तर तो पूर्ण रेड मी एका वेळेला कंप्लीट केला आहे. नंतर मी काय करणार कंप्लीट तर ऑरेंज मी मधल्याच एका पाकळ्यानं वापरला आहे. नंतर मी हळूहळू ग्रीन कंप्लीट करून घेईल. एकत्र सगळी चारीच्या चारी पानं. नंतर मी ते पर्पल कंप्लीट करून घेईल आणि असं करून येल्लो मी एकदम एंडिंगला कंप्लीट करून घेणार आहे. कारण येल्लो मी असं पूर्ण डिझाईनमध्ये येल्लोचा बॅकग्राऊंड आहे असं दाखवलं आहे. म्हणजे मधल्या सर्कलला येलो मारला आहे, तसंच बाहेरच्या स्क्वेअर्सना म्हणजे डायमंड शेपला सुद्धा मी येल्लो वापरला आहे. आता ही पूर्ण 2 लेयर झाल्यानंतर ही रांगोळी मी अर्धा तास सुकायला ठेवली आहे. म्हणजे एक जवळपास 1 hour 15 मिनिट्समध्ये माझी ही पूर्ण मोठीच्या मोठी रांगोळी बनवून रेडी झाली आणि त्यानंतर मी ह्यावर व्हाईट ॲक्रेलिक कलर पिडीलाईटचं व्हाईट ॲक्रेलिक कलर मी इथे घेतला आहे आणि तोच मी पूर्ण रांगोळीच्या डिझाईनच्या बॉर्डरला मारून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या रांगोळीचा इफेक्ट आपल्याला जाणवेल. रांगोळीमध्ये कसं आपण एकदम जाडसर रांगोळीची आपण बॉर्डर टाकतो आपल्या रांगोळीनं, तसं काहीसं मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला आमची ही डिझाईन कशी वाटली? रांगोळीचा हा एक प्रकार कसा वाटला? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो मैत्रिणींनो, रांगोळी छोट्या छोट्या डिझाईन्समध्ये बनवून पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या कलेची आवड लागेल. तुम्ही परत परत ते करून बघू शकता आणि तुमची रांगोळी कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा. कारण आपली संस्कृती आणि आपणच आपल्या कलेला जोपासू शकतो आणि त्याला एक नवीन ट्विस्ट देऊ शकतो. कारण भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी काढणं हे पारंपरिक आणि सौंदर्य ह्याचं प्रतीक आहे. पण आधुनिक सोयी याचा उत्तम मिलाप जर आपण केला आणि रेडीमेड रांगोळी वापरली ना, तर हा नक्कीच एक मस्त पर्याय आपल्यासारख्या गृहिणींसाठी असू शकतो. भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.